मित्रो नमस्कार, मी पुरुषोत्तम आवारे पाटील आणि तुम्ही बघताय रोकटोक। अनेकदा धार्मिक प्रवृत्तीच्या लोकांना अशी सवय असते, आपल्या प्रत्येकाच्या घरी मॅक्झिमम लोक धार्मिक प्रवृत्तीचे असतात, परंतु कळत नकळतपणे आपण आपल्या मुलांवर काय संस्कार टाकतो हे अनेकदा आपल्याला कळत नाही। तुम्ही कोण्या बुवाचे, कोण्या बाबाचे, कोण्या देवाचे भक्त असाल तर लहानपणापासून आपल्या घरात आपण ज्या पद्धतीने वागतो त्याच पद्धतीचे संस्कार लहान मुलांवर सुद्धा होतात। परंतु मुलांना त्याच्यात 100% इन्व्हॉल्व करू नका की पुढे त्याच्या मेंदूचा विकासच होणार नाही, अशा पद्धतीच्या चुका करू नका। तुम्हाला एका व्हिडिओत या ठिकाणी दिसेल की स्वामी समर्थांच्या भक्त असणाऱ्या घरामध्ये एका लहान मुलाला स्वामी समर्थांचं रूप घ्यायला लावलं आणि ठीक आहे, लहान मुलं आहे, ते अतिशय कौतुकानं त्या सगळ्या गोष्टी करते, त्याच्या त्या लीला ज्या आहेत त्या आपल्याला बघाव्याशा वाटतात। परंतु या मुलाच्या मेंदूवर पुढे काय संस्कार होईल हे आपण कधी लक्षात घेत नाही। तर स्वामी समर्थ ते रूप लिहून त्याचं कौतुक झालं, त्याचा व्हिडिओ निघाला, त्याचे फोटो निघाले असतील, परंतु या मुलाच्या डोक्यात पुढे काय जाईल हे मूल कुठल्याही पद्धतीने विवेकाचा विचार करणार नाही, वैज्ञानिक दृष्टिकोनातून विचार करणार नाही, सायंटिफिक टेम्पर त्याच्यात येणार नाही, सायन्सच्या शोधाच्या दृष्टीने ते पुढे जाणार नाही, त्याच्यातली संदेह, शंका, चिकित्सा करण्याची बुद्धी डेव्हलप होणार नाही। कारण की सगळं जे काही होते या पृथ्वी तलावर जे काही निर्माण होते ते सगळं स्वामी समर्थांच्या कृपेनंच होते, असा संस्कार ज्या घरात असेल आणि अशा वातावरणात जर मूल वाढत असेल तर ते त्याच्या डोक्यामध्ये तेच जाईल की या जगात सगळ्या घटना जन्मापासून तर मृत्यूपर्यंत सगळं काही लिहून ठेवलेलं आहे आणि ते सगळं स्वामी समर्थांच्या कृपेनं होत आहे। असं जर आपण संस्कार जर लहान मुलांच्या डोक्यात टाकायला लागलो तर कठीण आहे। पुढे हे अशी माणसं, असे मुलं पुढे स्वतंत्र व्यक्तिमत्व म्हणून जेव्हा समाजात येतील तेव्हा यांच्याकडे पाहिल्यानंतर मानवी रोबो याशिवाय दुसरा शब्द त्याला आढळणार नाही। गणपतीच्या काळात आपण बघितलं, छोट्या मुलांनी ज्या पद्धतीने माझ्या पप्पांनी गणपती आणला आणि आपण खूप कौतुक केलं, त्याला खूप लाईक्स मिळाले। परंतु लहान मुलांना सुद्धा सांगण्याची गरज आहे की माझ्या पप्पांनी कॉम्प्युटर आणला, माझ्या पप्पांनी पुस्तकं आणली, माझ्या पप्पांनी मोबाईल आणला, अशा पद्धतीचं नवं काहीतरी इन्व्हेन्शनल गोष्टी करायला शिका। लहान मुलांच्या डोक्यात ते टाकायला पाहिजे, नव्हे की हे स्वामी समर्थांचं रूप, कोणी गजानन महाराजांचं रूप घेऊन जर लहान मुलांच्या डोक्यात टाकत असाल तर कायमस्वरूपी लक्षात घ्या, वयाच्या 0 ते 6 या वयोगटामध्ये जे संस्कार तुम्ही लहान मुलांच्या डोक्यात टाकाल ते त्याच्या व्यक्तिमत्वाचा पुढे अविभाज्य भाग बनतात। ते तुमची इच्छा असताना काढूही शकणार नाही, अशा पद्धतीचे ते संस्कार त्याच्या एकूणच व्यक्तिमत्वामध्ये घट्ट बसतात। कळत नकळतपणे आपण आपल्या पाल्यांचं, आपल्या मुलांचं, त्याच्या व्यक्तिमत्वाचं नुकसान करत असतो। तुम्ही धार्मिक उपासना करा, कोण्या देवाचे भक्त व्हा, कोण्या बाबाबुवाचे भक्त व्हा। आपल्या लोकशाहीत, आपल्या भारतीय राज्यघटनेनं तो सगळ्यांना अधिकार दिला आहे, उपासना स्वातंत्र्य दिलेलं आहे। परंतु तुमच्या पिढ्यांमध्ये तुमच्या पिढ्या कशा घडवाव्या, त्याचं व्यक्तिमत्व कसं घडवावं याचा अधिकार तुम्हाला जरी असला तरी त्याच्या डोक्यामध्ये अंधश्रद्धांचा कचरा टाकायचा की वैज्ञानिक दृष्टिकोन टाकायचा, विवेकी दृष्टिकोन टाकायचा, याचा निर्णय मात्र तुम्हाला घ्यायचा आहे। ठीक आहे, तुमची मुलं आहे, तुम्ही त्या पद्धतीने वापरता, परंतु पुढे ही मुलं जेव्हा स्वतंत्र व्यक्तिमत्व होतील, समाजात जेव्हा शिरतील तेव्हा त्यांच्याही डोक्यात हेच होईल की या जगात करण्यासारखं काही नाही, सगळं काही त्या सर्वशक्तिमान ईश्वरानं लिहून ठेवलेलं आहे। त्याच्यामुळे ही मुलं हे असे व्यक्तिमत्व प्रयत्नवादाकडून दैववादाकडे झुकण्यास मोठ्या प्रमाणावर कारणीभूत होतील आणि या सगळ्यांचं पाप, या सगळ्यांचा वाईटपणा कळत नकळतपणे पालकांकडे म्हणजे तुमच्याकडे येण्याची शक्यता आहे। मित्रो, आज इतकंच। हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा, शेअर करा, या चॅनलला सबस्क्राईब करा।